अरे का रे डब्बा घेऊन आले वाटते. इंटरव्ह्यू झाले आले का तर लग्न झाले. जा तिकडे मागलावा गाडी. वर्कर भरती इथं चालू आहे ना. सरळ दादा निकडे पलट जा. अरे तुम्ही दोघं इंटरव्ह्यूला आले का कंपनी विकत घ्यायला आले. ते तसं कधी 5-50 हजारात तर घेऊन घेऊ नाही कर बच्चे ते. थांब ना, मजाक बाजा नको करू ना. इंटरव्ह्यूला आलो ना आपण. अरे नाही इंटरव्ह्यूला आलो ना बा. इथं काय येणार आहे. आपली ताकद चालते का कंपनीला विकत घ्यायची. चष्मा काढा ना मग. तो चष्मा काढून जाणार आहे का इंटरव्ह्यूला. काय शिक्षण काय म्हटलं तुमचं. 11वी-12वी सायन्स आहे आणि आता इंजिनिअरिंग चालू आहे. अबे सायन्स नसते ते सायन्स असते. कसं रे बा कसं होय. काय कॉपी करून पास झाले का तुम्ही. आणि तुमच्या डोक्याचं काय झालाय रे हो कोटवाल्या. तुला विचारू आलो मी. माझ्या LLB झालाय, वकील आहे मी. मग वकिली करू ना तिकडे. इथं काय करू आला कंपनीत. हा इथं काय करू आला. काही समजत नाही राजा. वकील लोक इथं काम करण काय. अरे त्या सिक्युरिटी गार्डच आपल्याला भल्ले प्रश्न करू आला. 15 तारीख जायचंच आहे. अरे म्हटलं तुम्हीच घेता का आमचा इंटरव्ह्यू का जाऊ अंदर आम्ही. अरे बेसिक नॉलेज नाही पाहिजे काय. बेसिक नॉलेज असणार तुम्हाला काय करसान अंदर जाऊन. हा जा अंदर जा. अरे मशीना किती मोठ्या मोठ्या आहे रे ह्या. अरे LLB केली आणि मला का असे वायर ओढा लावून का रे बा. हे काय समजून नाही राहिलं. अधिक इंटरव्ह्यू व्हायचा आहे ना. शिक्षण नुसार राहते ना ते. चल अंदर चल. कोण हो रे बा. चेते हे ITI वाले दिसू राहिले मला इथं काम करणारे. हे ITI वालेच हो रे बाबा. ITI करून तर चांगलंच मरण आहे रे. हे काम करणं होय. त्याच्यापेक्षा आपली शेती बरी नाही. कोणी म्हणणार नाही बोलणार नाही. चेत्या जर या कामात टाकलं तर आपण काम करणार नाही रे भाऊ. कंपनीच्या वाल्या तुला सांगू राहिलो. आपल्याला कसे टाकन. आपण इंजिनिअरिंग करू राहिलो ना. हा सायन्स झालाय ना आपलं 11वी-12वी. सायन्स म्हण सायन्स. सायन्स करशील ना तर इंटरव्ह्यू मधून हाकलून देईन तुले. ये आम्हाला नको शिकू तू. आम्हाला शिकू राहिला काय. आम्ही तुला शिकवत जाऊ. लहान होतो तर तू आम्हाला शिकू राहिला. अबे माय वय पाय त्याही वय पाय. तू मला कुठून शिकू राहिला बे. चल इंटरव्ह्यूला चल पटकन. 11वी-12वी शिकून ITI केलेलं आहे तुम्ही. ठीक आहे. अप्रेंटिसशिप पण झालेली आहे का. हो मॅडम, अप्रेंटिसशिप पण झालेली आहे. तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे एकदम ओके आहे आणि तुम्हाला एक्सपिरियन्स असल्यामुळे कामाचा तुम्ही उद्यापासून येऊ शकता. मॅडम सॅलरी काय राहणार आहे. बेसिक सॅलरी तुम्हाला राहणार आहे 10,000 रुपये. त्यानंतर वाढणार आहे. पण तुम्ही तर 30 ते 40 हजार रुपये सॅलरी म्हणे. सर ऍक्च्युली कसं आहे ना, जसं आपलं प्रोडक्शनचं मार्केटिंग होणार आणि त्यांची विक्री वाढणार तशी तुमची सॅलरी ग्रो होणार. त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला 10,000 पेमेंट राहणार. पण मॅडम म्हटलं मी ह्याच गावचा आहे ना, सातबारा गावचा. आणि आमच्याच गावाला लागून जंगल आहे ना. मग कसं काय. सॉरी सर, त्यामध्ये आम्ही काहीच नाही करू शकत. तुम्ही इच्छुक असाल तर उद्या येऊन जा, नाही तर मग ठीक आहे. ओके मॅडम, मी येतो उद्यापासून. उद्या ठीक तुम्ही 9:30 ला इथे हजर राहा. आधी असेंब्ली होते, त्यानंतर तुम्हाला काम समजावून देण्यात येणार. पहिले ट्रेनिंग पिरियडवर राहणार तुम्ही 6 महिने. 6 महिन्याची ट्रेनिंग पिरियडची सॅलरी आहे 7,000 रुपये. त्यानंतर 10,000 होणार. मॅडम आता हे काय नवीन आणू राहिले तुम्ही. आताच म्हणे 10,000 रुपये. हा सुरुवातीला सांगितले तुम्ही 35,000 रुपये. आता सांगू राहिले 10,000. आता म्हणू राहिले 7,000. म्हणजे 6 महिने मला 7,000 भेटन. ते तर पेट्रोललेच पुरत नाही. याच्यापेक्षा तर मी शेतीतच जास्त कमावतो. ठीक आहे सर, तुम्ही शेती करू शकता, काही हरकत नाही. तुम्हाला यायचं असेल तर या, नाही तर येऊ नका, काही हरकत नाही. कसं आहे, जे पॉलिसी आहे ते सर्वांसाठी आहे, तुमच्या एकट्यासाठी नाही आहे. त्यामुळे आम्ही काही नाही करू शकत. चला येतो मॅडम. आमच्याच गावातल्या जंगलात नाही तुम्ही झाडं तोडले. पुरे झाडं तोडून तुम्ही कंपनी बांधली. हा आम्हाला रोजगार द्यायचं म्हटलं तुम्ही 30-40 हजार रुपये महिना देतो म्हणत होते. आणि आता म्हणून राहिले ट्रेनिंग पडते 6 महिने 6,000 रुपये. आणि मग 10,000 रुपये. मस्त काम आहे मॅडम तुमचं. ठीक आहे करतो आम्ही बंदोबस्त आमच्या हिशोबानं. आम्हाला जंगली जनावर तिकडे त्रास देऊ राहिले. ठीक आहे करतो आम्ही बंदोबस्त. हॅलो सर, मी बोलत आहे माया. किती वर्कर आले मॅडम आपल्या कंपनीच्या इंटरव्ह्यूला. सर झालेले आहे सिलेक्ट, भरपूर सारे झालेले आहे. पण काही जण यामुळे नाही झाले आहे की सॅलरी खूप कमी आहे म्हणतात. आणि जो तुम्ही ट्रेनिंग बेस ठेवलेला आहे तो खूप कमी ठेवलेला आहे, त्याच्यामुळे पण अडचण येत आहे सर. तुम्हाला जेवढं सांगितलं मॅडम तेवढंच करा. जास्त सॅलरी सांगायची नाही. जे UP बिहारचे जण त्यालेच फक्त सुरुवातीला 20,000 रुपये महिना देता. बाकी कोणालाही इतर मराठी माणसाले किंवा महाराष्ट्रातल्या लोकांले 7,000 आणि 10,000च्या वरचं पेमेंट द्यायचा नाही मॅडम. जे UP बिहारचे येईल त्यालाच 20,000 रुपये सुरुवातीला पेमेंट द्यायचा. ओके सर, जैसा तुम्ही म्हणसाल. चला नेक्स्ट. प्लीज सर आपके डॉक्यूमेंट्स बताइए सर, आपके बारे में हमें जानकारी दीजिए और आप कितने तक पढ़ाई लिखाई किए हैं ये सब बताइए. अरे मैडम जी, हमारा नाम बबलू बबुआ है. हम रहने वाले UP के हैं और हम कंपनी में काम करने आए हैं. हम 12 घंटे भी काम करते हैं और तीनों शिफ्ट में भी काम करते हैं. आप खाली सैलरी बताइए मैडम कितनी देंगे. सैलरी आपको 20,000 यानी 20,000 रुपए मिलेंगी सर, और ओवर टाइम का अलग से मिलेगा. और आपके साथ और भी बिहारी है तो आप उसको बुला लीजिए. अरे धन्यवाद मैडम, धन्यवाद. कभी बुला लेते हैं. ठीक है ना, कल से आ जाए ना फिर काम को. सर आप कल से ही ज्वाइनिंग हो जाइए और आपके जो भी साथीदार है आपके गांव के वो भी होंगे तो आप उनको भी ला लीजिएगा. ठीक है,
आप चाहे तो कंपनी में भी रह सकते हैं, उसका चार्जेस कटेगा और खाने पीने का भी चार्जेस कटेंगे। तो ठीक है ना मैडम, हम कंपनी में रहेंगे और खाना पीना भी कंपनी का ही खाएंगे। आप कल से आ सकते हैं सर। नेक्स्ट। गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग सर, प्लीज टेक युअर रिझ्यूम. सर तुम्ही तर LLB केलेली आहे, तुम्ही कसे काय या कंपनीमध्ये काम करू शकता? तुम्ही तर कोर्टात असायला पाहिजे होते. आता शेती करतो तर मग हे काय लय मोठी गोष्ट आहे काय? शेती करतो ना मॅडम मी. सांगा सर, तुमच्याविषयी काही माहिती सांगा. माझं नाव मॅडम मन्या सुरू आहे आणि मी सातबारा गावाला राहतो. आणि हे कसं आमच्या गावाला लागूनच हे जंगल आहे ना, जिथं तुमची कंपनी उभारली आहे, त्याच्याच्यानं मी इथे इंटरव्ह्यूला आलो आहे. हा, आणि बाकी काही नाही, जे आहे ते तुमच्या पशीच आहे रिझ्यूम मध्ये. बस झालं. तुम्हाला कोणतंही काम करावं लागेल सर इथे, आणि तुमची सॅलरी राहणार आहे 10,000 रुपये. 10,000? तुम्ही 35 आणि 40,000 रुपये म्हणून आले ना गावातून तुमचे साहेब लोक, आणि तुम्ही म्हणून आले इथं आल्यावर 10,000 रुपये? काय धंदे आहे हे? सर कसं आहे, बेसिक 10,000 रुपये महिना आहे तुम्हाला. ज्यानंतर आपली प्रोडक्शन कंपनी वाढणार, ज्या पद्धतीने आपलं प्रोडक्शन ची विक्री होणार, त्या पद्धतीने तुमची सॅलरी ग्रो होणार. त्याच्यामुळे सुरुवातीला तुम्हाला बेसिक 10,000 रुपये राहणार आणि ट्रेनिंग बेस राहणार 7,000 रुपये. 6 महिने तुम्हाला ट्रेनिंग बेसवर ठेवण्यात येणार, त्याचा राहणार तुम्हाला पेमेंट 7,000 रुपये. 6 महिन्यानंतर तुमचं वर्किंग बघून तुम्हाला 10,000 करण्यात येणार. त्यानंतर 1 वर्षानंतर 11,000 करण्यात येणार. तेव्हा त्या कंपनीचे मालक घेऊन गेले, दोन्ही मालक. मग तुम्ही कसे काय म्हणून राहिले आता? 30-40,000 रुपये महिन्याची बोली केली, इथं आल्यावर म्हणून राहिले तुम्ही का 7 महिने काम करावं लागेल तुम्हाला, त्याच्यानंतर 7,000 देईन, मग 10,000 देईन तुमचं काम पाहून. काय धंदे आहे हे? हा, असं तुम्ही आश्वासन दिलं ना का 30-40,000 रुपये महिना द्या, म्हणून आमच्या गावाल्यांनी सह्या केल्या त्याच्यावर, आणि तुम्हाला इथं जंगल तोडून कंपनी बांधून दिली ना बेरोजगारी हटवासाठी. आणि आता काहून तुम्ही असे करू राहिले? लावा तुमच्या मालकाला फोन लावा, मी बोलतो. सर कसं आहे, आम्ही कॉल करू नाही शकत. त्यांचा जेव्हा कॉल आला तेव्हाच आम्ही रिसीव्ह करू शकतो. कितीही इमर्जन्सी असली तरी आम्ही त्यांना कॉल करू शकत नाही, अशी त्यांची आम्हाला परमिशन घ्यावी लागते आधी. अरे वा, मस्त काम आहे तुमचं. पुरं जंगल सफा केलं आमचंवालं. हा, आमच्या बापदादानं झाडं लावले होते एवढाले, पुरं सफा केलं, आणि आता म्हणून राहिले तुम्ही का तुम्हाला एवढी सॅलरी देत नाही? बरं ठीक आहे ना, ठीक आहे. नाही देत ना तुम्ही सॅलरी? बरं पाहतो मग तुम्हाला काय आहे ते. तुम्हाला यायचं असेल सर तर तुम्ही येऊ शकता उद्यापासून कामाला, नाही तर नाही येऊ शकत. नेक्स्ट. अरे कोण आहे, दिसत नाही आहे, थोडे वर वा. मॅडम याच्यावर बसू काय? कसं आहे, दिसूनच नाही राहिलो ना, आणि मला तुम्ही दिसून नाही राहिले, मी कसं काय देणार आहे इंटरव्ह्यू? मग याच्यावर बसू काय? तुम्ही म्हणसान तर बसतो. प्लीज सर बसा. सर प्लीज तुमचा रिझ्यूम द्या. मॅडम रिझ्यूम तर नाही आपल्याला कोणतंही काम द्या तुम्ही, कोणतंही. आपण नाही म्हणत नाही, आपण काम करायला चालू आहे. फक्त कसं आहे, जे 40,000 रुपये महिन्याचं काम आहे त्याच्यात टाकजा तुम्ही मला. सर ऍक्च्युली कसं आहे ना, आम्ही असं कोणालाही डायरेक्ट 30-40,000 रुपये महिन्याच्या कामामध्ये टाकू शकत नाही. त्यासाठी हाय लेवलचं एज्युकेशन आणि एक्सपिरियन्स हवा असतो. ते तुमच्याकडे रिझ्यूमच नाही आहे आणि एज्युकेशन डॉक्युमेंटच नाही आहे, तर आम्ही कसं काय तुम्हाला काम देऊ? मॅडम माझे गावातले मला आले होते ना, शिक्षित असो किंवा अशिक्षित म्हणे, कोणीही चालते म्हणे कामाला इथं, म्हणून बा आम्ही सह्या दिल्या. आणि आता तुम्ही म्हणून राहिले का नाही? अरे असं कसं बाबा, हे आमच्याच गावाला लागून जंगल आहे ना, 7-12 गावात जाऊ ना मी. तुमच्या मालक कुठे सांगा, त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन बोलतो मी. ऍक्च्युली सर कसं आहे ना, मालक जो आहे कंपनीचे ते इथे राहत नाही, मुंबईला राहते. त्यांच्यामुळे तुम्ही त्यांच्याशी कुठलाही वादविवाद घालू शकत नाही, आणि जे काही आहे ते इथे माझ्याच हातात आहे. मीच इंटरव्ह्यू घेते आणि मीच ज्यांना त्यांच्या एज्युकेशन नुसार काम सोपवते. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त इथे झाडू पोछा करायचं काम राहील, तुम्ही करू शकाल का? आणि तुम्हाला 7,000 रुपये महिना राहील. अरे याच्यापेक्षा तर मी शेतीत कमावू राहिलो. 7,000 रुपये महिन्यात काय होते? काही नाही होत. मी म्हटलं बाबा शेती करीन आणि इकडे येत जाईन, त्या हिशोबाने आलो तुम्ही. अरे बाबा मी तर 80-90,000 रुपये माझ्या शेतीतच कमावतो. बस तुम्हीच राहू द्या तुमची अशी नोकरी. थांबा, सांगा लागन बाबा गोडबोले साहेबाले, देशपांडे साहेबाले सांगा लागन काय कारनामे चालू आहे इकडे. नेक्स्ट. सर प्लीज एक जण या, असे 2 जण येऊ नका. अरे काही फरक नाही पडत मॅडम, तुमचा टाइम वाचते ना, त्या दृष्टिकोनानं आम्ही 2 जण आलो. आता आम्ही पाहिलं ना, तुम्ही एका जणाचं घेसान, किती जण आहे, दोघांचे सोबत घ्या आणि लवकर रपातपा करा, म्हणून म्हटलं. थँक्यू सो मच, तुम्ही ही मला कल्पना दिल्याबद्दल. मी पण एक घेत आहे, आता 2-2च घेणार. सुरुवात तुमच्यापासून करते. द्या तुमचा रिझ्यूम द्या. अरे कंपनीतच तरी लागलो मॅडम, रिझाईन कुठून देऊ? सर रिझाईन नाही सर, रिझ्यूम, ज्यामध्ये तुमचं एज्युकेशन, वर्क सगळं त्या डिटेल असते ना, ते म्हटलं मी. बे सोनिया, त्या बॅगीतले कागदपत्र दे त्या मॅडमले. हेच होणार आहे त्या कागदपत्र? हा हेच होय, दे मॅडम पैसे दे. हो, तुम्ही तर खूपच हुशार आहे. 10वी मध्ये 95% पर्सेंटेज आहे, आणि 12वी मध्ये सायन्स केलेला आहे तुम्ही, नाही? सायन्स मध्ये 70 सोन्याला आणि 71 चेत्याला. अच्छा ठीक आहे. आणखी कामाचा वगैरे एक्सपिरियन्स आहे का तुम्हाला? कामं सगळे जमते आपल्याला, कामात नाही मागा आपण. सांग ना तुम्ही कोणतं काम करायचं आहे? शेतीचे, वाळीचे, सगळे ऑल A to Z सगळेच कामं जमते आपल्याला. शेतीवाडीच्या व्यतिरिक्त आणखी कुठले काम जमते का तुम्हाला? या आधी तुम्ही कंपनीमध्ये काम केलेलं आहे का? कारण कसं आहे, तुमचं वय मला खूपच कमी वाटत आहे, त्याच्यामुळे. कमी म्हणजे मॅडम, आम्ही जन्मलो तेव्हापासून कामच तर करू राहिलो.
धीरच नाही आहे ना आमच्या जीवाले. आम्ही जलमलोच कामासाठी आहे, तर काय करणार आहे आता. आणि आमच्या गावात शेतीच असल्यामुळे शेतीचंच काम करावं लागलं आम्हाला. ओ अच्छा अच्छा, तर काम तुम्ही कंपनीतलं करू शकशाल का? कारण शेतीच्या कामामध्ये आणि कंपनीच्या कामामध्ये खूप फरक आहे. आणखी कसं आहे, कंपनीमध्ये 3 शिफ्ट मध्ये काम आहे. 3 शिफ्ट मध्ये तुम्हाला काम करावं लागेल. अरे काही हरकत नाही ना. करशील ना रे बा सोन्या, 3 शिफ्ट मध्ये काम आहे म्हणते. तू करशील ना, तू करशील तर मग मी करून घेतो. काय हरकत आहे त्याच्यात नाही. मी तर करतोच रे, पैशाची गरजच आहे मला. तू करशील ना, मी तुला विचारू राहिलो. तू करू राहिला असेल तर मी करतो. ठीक आहे मॅडम, 3 शिफ्ट मध्ये आहे ना, करतो. तर हा करते तर मग मी करतो, मी करते तर हाय करते. बरं ठीक आहे सर. आणखी तुम्हाला अपेक्षा काय कंपनीपासून? तुम्हाला सॅलरी वगैरे किती हवी? सॅलरी म्हणजे तुम्ही सांगा किती देसान तर. सर सॅलरी तुम्हाला 10,000 मिळेल. आणि आधी सुरुवातीला तुम्हाला ट्रेनिंग मिळेल 7 महिन्याची. तेव्हा तुम्हाला 7,000 रुपये सॅलरी राहील. आणि जसे तुम्हाला 7 महिने कंप्लीट झाले मग 10,000 सॅलरी होऊन जाणार. आणि मग ज्याप्रमाणे आपलं प्रोडक्शन विक्रीस होणार त्या पद्धतीने तुम्हाला सॅलरीमध्ये ग्रोथ होणार. पण मॅडम, इच्छेवाले ते साहेब लोक आले होते 2. ते तर म्हणून राहिले होते का तुम्हाला 30-40 हजार रुपये महिना देतो म्हणे बुवा. त्याच्यानं आलो आम्ही सगळ्या गावातले लोक घेऊन. मग आता कोण असं करू राहिले तुम्ही? आमच्या गावाला लागून हे जंगल आहे, तुम्ही पुरे झाडं तोडून टाकले जंगलातले कंपनीसाठी. हा, आणि आमच्या गावातल्या लोकांना याच्यासाठी सहाय्य दिल्या का 30-40 हजार रुपये तुम्ही महिना देऊ राहिले बुवा. बेरोजगारी खतम करू राहिले तुम्ही, तर काही कामाची गोष्ट नाही दिसू राहिली. हा, आणि ते जे आता बिहारी पोट्टा आलं होतं इथं, बबलू बबुआ, त्याला तुम्ही सुरुवातीलाच 20,000 रुपये महिना दिला. आणि जास्त काम केलं तर जास्त पैसे. काय होईल धंदे? ऍक्च्युली सर कसं आहे ना, मी HR आहे या डिपार्टमेंट मध्ये. त्याच्यामुळे कसं आहे, मला ज्या पद्धतीने मालकांनी सांगितलं मी त्याच पद्धतीने तुमच्यासोबत बोलत आहे. माझं यामध्ये काही नाही आहे. आता मालकांनी सांगितलं का UP बिहार वाल्यांना 20,000 रुपये सॅलरी द्या आणि ओव्हर टाइमचा पैसा वेगळा द्या. तर आम्ही काय करू शकतो त्यामध्ये तुम्ही सांगा. मस्त काम आहे तुमचं. हा, म्हणजे गावाचा धिंगाणा आमच्यावाल्या करू राहिले, सॅलरी त्याला देऊ राहिले UP बिहार वाल्याले. मग कंपनी तिकडेच घेऊन जा, त्याचे जंगल तोडा आणि तिकडेच केमिकलची कंपनी टाका. म्हणजे इथं महाराष्ट्रात येऊ राहिले तुम्ही आणि अशी तुमची मनमानी गाजवू राहिले. मालकाचं नाव काय काय आहे मालकाचं नाव? सर दिलीप रॉय आणि अक्षय रॉय. बरोबर आहे, बरोबर आहे, मग बरोबर आहे. मग काहीच चुकलं नाही. चांगलं आहे, चांगलं आहे. मग आमच्या गावात काय आले तुम्ही? पहिलेच म्हणाले का 30-40 हजार रुपये महिना देतो म्हणून. पहिले सुरुवातीला जे काय ते सांगून द्यायचं होतं. हे चुकीचं आहे मॅडम, असं नाही करायला पाहिजे. हा, हे जे चुकीचं केलं आहे तुम्ही हे बरोबर करून घ्या. नाही तर कशा आहे, गाववाले जर भडकले तर झालं, तुमच्या कंपनीचे 12 वाजून टाकन ते. सर कसं आहे, गव्हर्नमेंट पास प्रोजेक्ट आहे. यामध्ये तुम्ही काही करू शकत नाही. हे गव्हर्नमेंटनंच इथे प्रोजेक्ट आणलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही गाववाले कोणीच काही करू शकत नाही. आम्हाला पोलीस प्रोटेक्शन सुद्धा मिळते. आणि कसं आहे, तुमच्या गावाल्याची इथं काहीच चालू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला एवढंच सजेशन करेल की तुम्हाला पटत असेल तर कामाला या, अन्यथा नका येऊ. नाही, कामाला तर येतोच आम्ही, त्याचं काही हरकत नाही. पण कसं आहे, ओव्हर टाईमचे पैसे द्यायचा म्हटलं, तेवढं पाहिजे. ओव्हर टाइमचे पैसे सर तुम्हाला मिळणार, पण ट्रेनिंग झाल्यावर, त्याआधी नाही. चालते ना? नाही रे सोने, चालते आपल्याला. आपण तर कोणत्याही कामात बसतो. जर तुम्हाला यायचं असेल सर तर उद्यापासून तुम्ही जॉईनिंग होऊन जा. 9:30 ला इथे असेंब्ली होते, तर तुम्ही असेंब्लीला हजर राहा. आणि उद्यापासून तुमचं काम ओके. तुम्हाला काम पटत असेल तर मी हे डॉक्युमेंट माझ्याकडे व्हेरिफिकेशन करून सुटवतो. बरं, ठेवून द्या तुमच्यापाशी व्हेरिफिकेशन करायला. उद्यापासून येतो मग आम्ही नक्की. जेवण वगैरे मॅडम इथंच भेटन का घरून आणला लागन डब्बा? सर इथे कॅन्टीन आहे, इथे पैसे कटते. आणि घरून जर टिफिन असाल तर पैसे कटेल नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटते ते करा तुम्ही. मग तर घरूनच आणाले पुरते रे बाबा, नाही का? इथं कुठं जेवत बसतं? इथं तर 50 रुपयाचं जेवण 200 रुपयाला लावणे. मग मजुरी काय भेटन आपल्याला? ठीक आहे मॅडम, मग येतो आम्ही उद्यापासून, काही हरकत नाही. पण कसं आहे, तुमचं चुकीचं आहे. 30-40 हजार रुपये महिना सांगू राहिले आणि हाती देऊ राहिले 7,000 रुपये आणि मग देऊ राहिले 7 महिन्यानंतर 10,000 रुपये. मस्त काम आहे तुमचं हे. ठीक आहे, येतो मॅडम. धन्यवाद. हा, असंच चालू द्या म्हटलं. गावातनी जंगल तोडू द्या, कंपनी उभरा आणि तिच्या लोकाले 30-40 हजाराचं आश्वासन देऊन 7 आणि 10 हजार रुपयात काम करून घ्या. असंच चालू द्या, असं सांगा रॉय साहेबले. चल चेत्या. चला नेक्स्ट. अरे झालं का रे दोघांचं सिलेक्शन? अरे कंपनीवर काय आहे? हा, पहिले 7 महिने काम करा म्हणते, 7,000 रुपये महिना. मग तुम्हाला एक्सपिरियन्स आला का मग 10,000. आणि मग जसं जसं प्रोडक्ट वाढन तशी सॅलरी वाढवण म्हणते. गावात म्हणे का 30-40 हजार रुपये महिना देतो म्हणे, शिकले असो किंवा अशिक्षित असो म्हणे. म्हणून मी आलो बाबा याच्यासोबत. आणि हे तर आलं का सन्नाट राहिले आता. म्हणजे आपल्यासारखंच काम झालं यायचं. अबे आता तर बिहार येऊन गेला, त्याला म्हणे का 20,000 रुपये महिना आणि ओव्हर टाइम करशील तर शिल्लकचे पैसे अलग दिन म्हणे. आणि तुम्हाला कोण असे करू राहिले ते तुमच्याच गावात हे टाकून कंपनी? या बाहेर आहे का बे तुम्ही? अरे आम्ही तर विरोध केला यायचा, काही तर कंपनी पाहिजे नाही म्हणून जंगल तोडून. मग किती मोठे झाडं पाडली आहे ना. आमच्या बापदादांना लावलेले झाडे होते, जंगल बनवला होता चांगला. मग हिरवागार जंगल होता, पार लप्पास करून टाकला यायनं. आणि ते जंगली जनावर आमच्या याच्यात येऊ राहिले गावात. वाघ आला, एका जणाची गाय का खाल्ली, एका जणाला बैल खाल्ला. काय वय चालूच आहे, काही ना काही कुत्रे खाऊ राहिले. काही दिवसांना आमच्यावर अटॅक करून तो वाघ. मग काय करा? एक काम करा ना तुम्ही, त्या वाघाला पकडा
आणि टाकून द्या कॅबिनमध्ये मालक आल्यावर. बस गुरुवारी येतेच मालक तो. बस त्यालाच खायला लावा. अरे हरामखोर आहे ना, आमच्यासोबत असंच केलं. आमचं शिक्षण काय कमी झालं आहे काय? हां, ITI झालं आहे, सायन्स झालं आहे, ग्रॅज्युएशन झालं आहे, आणि आम्हाला काय बनवलं इथं पाहून घ्या. काय आहे तर आम्ही सिक्युरिटी गार्ड. काय बोलू राहिले का तुम्ही? खरी गोष्ट आहे का हे? अरे नाही तर मग का मी खोटी गोष्ट बोलू राहिलो का राजा? असं झालं ना आमच्यासोबत बी. अरे हे 20 वर्ष अगोदर हेच कंपनी आमच्या गावात आली. पुरा जंगलचा सत्यानाश करून टाकला, पुरा शेतकऱ्याचा सत्यानाश करून टाकला पिकायचा. मग पिकून नाही राहिला आता शेतायले. संत्र्याचे बगीचा आहे ना, संत्रा खराब निघू राहिले, पपया खराब होऊ राहिले, बिमार आहे. आणि आम्ही लटकलो राजा इकडे. सांग आम्हाला किती पगार असेल? सांग किती पगार असेल तर. 15 वर्ष झाले या लाईनमध्ये आहे. तुम्हाला असायला पाहिजे बा मग 30,000 रुपये महिना. अबे 30,000 रुपये तर डोळ्याने नाही पाहिले आम्ही. 30,000 रुपये महिना कायले म्हणवाला तू? 16,000 रुपये महिना आहे. 15 वर्ष झाले. सांग लागलो ऑर्डर 4,000 रुपये महिना दिला होता यायनं. वाढवतो करे. हेच सांगे 30-40,000 रुपये भेटते, 30-40,000 रुपये भेटते. 16,000 रुपये महिन्यातनी काम करायला लागू राहिलं इथं. सांग काय बोलते ते? घरी किती जाऊन आम्ही किती करा? 12 घंटे ड्युटी आहे इथं. उभ्याले उभं बसायचं काम नाही. बापरे हे दोघं हसत येऊ राहिले. तुमचं झालं का रे सिलेक्शन? तुम्हाला किती महिना दिला आणि कोणतं काम दिलं? अरे ह्या दोघायला तर तुम्ही किती काही महिना द्या आणि कोणताही काम द्या, नाही थोडी म्हणते ते. आम्हाला माहिती आहे ना याचं काम कसं असते. तर काम सांगतो म्हणे ते नंतर जे असं ते. आता उद्या बोलवलं होते ना आम्हाला 9:30 वाजता. तर 9:30 वाजता हजर राहा म्हणे. तुमची म्हणे काय म्हणते त्याले, काय म्हणते सोने त्याले, असेंब्ली होते म्हणे बा. कायची होतं असेंब्ली. किती शिक्षण किती झालंय तुमचंवाला दोघा जणांचं? शिक्षण तर आमचंवालं 11वी-12वी सायन्स झालाय. आणि त्याच्यानंतर काय आता इंजिनिअरिंगला आहे बा आम्ही. आता जसं आमचं कॉलेज चालू आहे कंपनी बंद मारून द्या. आणि कंपनीत पेमेंट चांगला पडला तर मग कॉलेज बंद मारून द्या. त्याला पहिले हे विचारा का जेव्हापासून ऍडमिशन केली तेव्हापासून कॉलेजमध्ये किती दिवस गेले तर. अबे बाहेर डोंडा आहे हो, मग कॉलेज शिका ना आणि चांगल्या कंपनीत लागा. इथं काय करू राहिले? हा इथं काय पडलं? काय ढंग आहे का या कंपनीत? 7,000 रुपयानं 7 महिने करा, मग 10,000 काय आले बा इकडे. तिकडे बरे होते ना तुम्ही. आता घराजवळ आहे म्हटलं, जास्त काही दूर आहे नाही तर चला भाऊ आपलं. हा इथं पैदल आलं तर होऊन जाते. म्हणून आलो. शेतीतलं काम होते, हे होते आपल्याला काम धंदे होते बाकीचे, म्हणून त्या दृष्टिकोनाने आलो आम्ही. तुम्ही दोघं येऊ राहिले मग उद्यापासून. बरं या 9:30 वाजता या. आणि तुम्हाला असेंब्ली म्हणजे माहित नाही काय होते नाही? असेंब्ली माहित नाही तुम्हाला? तुम्ही कसे काय इंजिनिअरिंग करू राहिले तुम्ही? अरे काका इंजिनिअरिंगचा असेंब्ली शब्दाचा काय संबंध आहे? ते दूरपर्यंत संबंध नाही आहे. संबंध नाही आहे. अबे तुम्हाला असेंब्ली म्हणजेच माहित नाही काय होते तर तुम्हाला त्या मशिनीवरचं आणि केमिकलवरचं इंग्लिश वाचता येईल काय? इथं तर बंब करू राहील तुमचीवाली. हा अरे आराम करा हो. आता काय माय तोंड खराब करू राहिले फालतूचे. कोण अरे इंटरव्ह्यू घेणार तुमचा? हे होती बा बारकी चिरकी मॅडम लाल कोट घालून. अरे बाहेर झाली कधी कसा इंटरव्ह्यू घेतला तुमच्यावाला? तुम्हाला असेंब्ली म्हणजेच माहित नाही काय होते तर मग काय वाचसान का तुम्ही अंदर? ते करतो आम्ही बरोबर. मोबाईलवर स्पेलिंग टाकतो आणि पाहून घेतो काय आहे ते. अरे बापरे खतरनाक आहे रे तुम्ही दोघं. म्हणूनच सिलेक्शन झालं तुमच्यावाला. अच्छा आता लक्षात आलं. कंपनीनं तुम्हाला सिलेक्शन नाही दिलं, तुम्ही कंपनीचं सिलेक्शन केलं. लय खतरनाक लोक आहे रे तुम्ही दोघं. म्हणूनच रे. आता सांगून द्या ना असेंब्ली म्हणजे काय होते तर. आता एवढं भाषण दिलं त्याच्यावर आणि सांगून द्या ना. अबे असेंब्ली म्हणजे हजेरी 9:30 वाजता हजेरी होते इथं. हा 9:30 वाजता करेक्ट यायचा इथं. तास झाले पाहिजे. डब्बा गिब्बा घेऊन यायचा. हे कॅन्टीनचा खाना काही बरोबर नाही आहे समजले. मुळव्या दुमायते हे बाय हे आप्पाले मुळव्या दुमायला आहे म्हटलं. इथं खाऊ पण मजबुरी खातीर खास लागते. चला येतो मग काका. मोहन चल बंद कर पांटेला. लय वेळ राहिला. बंद कर आता. कसं आहे वाघी घाला ना तर अधिक मग पंचायत पडून जाईन. बरं चटक लागली त्याला इकडली. एकांडाव का माणसाला पकडलं ते ना माणसाचं रक्त लागलं झालं मग जनावर सोडून देन माणसावर हमले चालू करून देन. तू बंद कर दे. आता काय सांगू नामदेवराव तुम्हाला. ते बरं रे तंबाखू जुन्याची पुळी दे आणि एक बिडी बंडल दे. पा आणि धंद्याच्या टायमाले दुकानदारी बंद करायला लागते वाघाच्यानं. या वाघाने मोठा काय आणला ते पकडून नेऊन राहिले त्याला फॉरेस्ट ऑफिस आले. अरे कसे काय हो वसंतरा कहून सोकारी. अरे बसू का तिकडे. हा झोप गिप लागली मले डोळा लागला जरासा आणि त्या वाघानं माझी गच्चीच पकडा. मग जागरण होईपर्यंत नाही पकडू शकत आपल्याला कारण आपलं बेकार काम आहे. मग हा जागा असलो तोपर्यंत हात बिन लावू शकत तो नाही. तेवढं तर आम्ही मान्य करतो म्हणा का तुम्ही जागा असल्यावर काही नाही करू शकत. तो आहे तुम्ही खतरनाक आहे वाघापेक्षा तुम्ही काही कमी नाही आहे. पण जरा आपली सावधगिरी बाळ लागली तर बरं. तात्यानं म्हटलं होतं ना का रात्र झाली का घरी झाली जा म्हणून. मग काही हरकत नाही. अरे तिथं का सोकारी करायला पुरते काय 400 रुपये रोजासाठी जीव धोक्यात टाकणं बस. चला येतो मंडळी. करणं बंद करणं. कोणाची वाट पाहू राहिला तू? वाघाची वाट पाहू राहिला काय? गिरायकाचा टाइम आणि वाघाचा टाइम एकच झालाय. काय करावं नामदेवराव सांगा आता तुम्ही. आता इथं पोटा पाण्याचा पाव का इकडे त्या वाघाचा पाव. सध्या तू वाघाचा पाय मग पोटा पाण्याचा पाहिजो. आले का रे इंटरव्ह्यू होऊन? काय झालं मग? झालं सिलेक्शन. कपडे दिले आहे ना. आता उद्यापासून जाणं आहे आम्हाला. पहिले ट्रेनिंग पिरियड आहे 7 महिने. मग आम्ही परमनंट बस. मग पेमेंटही वाढते आमचं. अरे म्हणे तू याला काय
बंद व्हायच्या पहिले येऊन जा म्हटलं. हा, खर्रा घ्या नाही लागत काय? खर्रा घ्या लागते ना. झाला का मग चौघाचं सिलेक्शन झालं काय? काय आहे, कोणतं काम आहे सांगा ना भाऊ आम्हाला बी. अरे काही कामाची गोष्ट नाही. याच्यापेक्षा तिपटनं मी शेतीत कमावतो राजा. हा, मला म्हणून राहील ते मॅडम का 7 महिने करा लागन, 7,000 रुपये महिन्यानं ट्रेनिंग पिरियडवर, मग 10,000 वाढन, आणि जसं मग आमच्या मालाची सेलिंग वाढन तसा तुमचा पगार वाढन. म्हणजे ज्या मायाबीन 30-40 हजार रुपये महिना कमवासाठी मला तर 30-40 वर्ष काम करावं लागेल तिथं. कसं काय रे बा, हे कसं काय? अरे बा इथं आले ते सह्या मागायच्या वेळेस तेव्हा काय म्हणे, अशिक्षित आणि शिक्षित यायला बी आम्ही चांगला रोजगार देऊ म्हणे, 30-40 हजार रुपये महिना देऊ म्हणे. पण आता तिथं गेल्यावर कसं काय पलटले? त्याला तर येलेल बी झाली आहे ना. मग कोण ते म्हणे तुम्ही तिकडे कोर्टात जा म्हणे, न्यायालयात. इथं काय काम आहे म्हणे तुमचं? तुमच्या हिशोबाचं काम नाही आहे म्हणे इथं. तरी म्हटलं आपण करा बुवा, नाही इकडे कामही करणं होते आणि इकडे शेती पाहिजे होते. तर डायरेक्ट ते 10,000 रुपये महिना म्हणून राहिले. सांगा काय करावं आता? अबे त्याच्यापेक्षा तर तू शेतीत बरा कमावतं, कायले चालला काही जायला लागत, इकडे शेतीतलंच पाय. अरे यायले तरी 10,000 रुपये महिना मला तर 7,000 रुपये म्हणे. मी शिकलो नाही आहे तर म्हटलं अरे बापा हे खूप आहे म्हटलं काम. म्हटलं मी नाही करत बा, आपलं शेतीतलंच काम बरं. तुमच्या दोघाचं काय झालं रे मग? आमच्या दोघांचं झालं सिलेक्शन. मग आपलं कामच तसं आहे. सायन्स झालं होतं ना आमचं. सायन्स झाल्यावर काय मग? हा, तुम्हाला त्या सायन्सचं पेलिंग नाही माहीत, तुम्हाला इंग्लिश नाही वाचता येत, तुमचं कसं काय सिलेक्शन झालं? हा, आणि एवढ्या कमी पगारात तुम्ही काम करू राहिले का तिथं? आमचं सोडून दे मोहनदा, आम्ही कुठे काम करतो. आम्हाला फक्त पैशाची मतलब आहे, काही घेणदेण नाही आहे आम्हाला. बाकी 3 शिफ्टमध्ये काम आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे, 3 शिफ्टमध्ये कामाला येतो. चाललो आम्ही उद्यापासून. कपडे दिले ते ना आम्हाला. यायचे कामं नाही माहीत का तुम्हाला कशा आहेत? ते कंपनी बंद पाडून टाकायची हप्त्याभरात. मग अरे हे कुठे टिकते? यायचं काय बरोबर मिली भगत काम आहे यायचं. आपल्याला तर आपलं पालागन ना. आणि का रे तिकडे वाघा गिगर राहते राजा, इकडेच तर वाघाचा काव आहे. तो तर पुरा सांसून रस्ता आहे, तो तर मेन रस्ताच आहे वाघाचा. आणि तुम्ही 3 शिफ्टमध्ये कामाला जासान, रातचे बे रातचे, वाघानं पकडलं तर इकडं. पकडलं तर काय आहे मग? पकडलं तर पकडलं, काय करू शकतो आपण त्याच्यातनी? हां, कुछ पाणी गेले कुछ तो खोना पडेगा ना. आता आपण इथं रोजगारसाठी एवढं मोठं हां अभयारण्यासारखं जमीन आपलीवाली, एवढे मोठे झाडं लागलेलं जंगल हारपून टाकला आपण त्याच्यातनी. मग आपला जीव गेला तर काय आहे त्याच्यात? गेला तर गेला मग. ह्या गोडबोल्यानं आणि या देशमुखनं पुरा पानदान करून टाकलं आपल्या गावाचं. पैसे खाल्ले आहे ना, चांगलेच पैसे खाल्ले. पैसे म्हणजे आपण गेल्यावर कसे तू मै करेन ते पैसे खाल्ले म्हटल्यावर पाटलानं. मग कसे करू राहिले होते ते? पैसे खाल्ले जाते ना चांगले. आणि पहिले काय म्हणे 30-40 हजार रुपये महिना देतो म्हणे. आता हे पोट्टे चालले तर काय म्हणे का 10,000 रुपये महिना. अरे हे तर जाऊ द्या, जे UP बिहारचे आहे त्याला सुरुवातीपासूनच म्हटलं 20,000 रुपये महिना ओव्हर टाईम चाललं, खाणं पिणं फुकटात. सांगा आता तुम्ही. त्याच्या कानावर गोष्ट टाका लागणे, त्याच्याशिवाय जमन नाही. आता कसे आले रे मग तुम्ही? आता वाघिकने भेटला का तुम्हाला रस्त्यानं? हे त्याच्यासाठी घेतलं होतं बॅगीतनी. त्याच्या डोळ्यावर टॉर्च मारला का त्याला काय दिसते म्हणून तर मी असा बसलो आहे. तो समोर बसलाय, मी त्याच्या मागे बसलो आहे. हेच कारण आहे. चला बंद कर तुम्ही पांडेला. अरे थांब रे मोहनदा, आम्ही युरालो जेवण करून. मसाला पान खायले आपला 40 रुपयाचा घाटा करतं. नाही रे बा, काही येऊ नका, डोक्याला त्रास देऊ नका माया. पाहिजे असेल तर आता घेऊन जा बांधून घरी. आता नाही आहे, आता बंद करू राहिलो मी. सांगा नामदेवराव दिले असंच केलं ते ना काल बी, आणि मला फसून टाकलं होतं ते ना वागात. जास्तीचे नखरे काही करू नका, पाहिजे असेल तर आता घ्या, नंतर नाही आहे. अरे कसं आहे, ताजं पाहिजे ना खाले. हे बांधून ठेवलं तर मग कसं मजा नाही येत, म्हणून होय. येतो आम्ही. दुकानदारी नको बंद करतो, येऊन राहिलो. येतो रे बा मोहन. सर कर, बंद कर रे, टाइम झाला आता. बंद कर रे, त्याला भेलीची गाडी बंद कर, वाघ्याचा टाइम झाला. हा हॅलो. अरे लवकर या झाडापाशी. हा लवकर ये, आम्ही तिथंच आहे. वाघ याचा टाईम झाला, लवकर ये. हा, आज तात्याचं कामच तमाम करायचं आहे आपल्याला. तर याच्यात आपल्याला अडचण येऊ राहिली. त्यानंच आणला ना मोर्चा. थांब म्हणा आता मोर्चा आणायच्या लायकीचा नाही ठेवत तुले. फार चांगले तोडून टाकतो त्याचेवाले. कोणाले मारायचं आहे? तुले व्हॉट्सअपवर फोटो टाकलेला आहे, बस त्यालाच मारायचा आहे. किती रुपये घेशील सांग, एकट्यालाच मारायचा आहे. हातपाय तोडून टाक. हातपाय तोडायचे आहे नाही? हातपाय तोडायचे 50,000 रुपये लागते. 50,000 देतो तर सही, पण आमचं नाव नाही आलं पाहिजे, एवढं लक्षात ठेव. हा, आणि यदा कदाचित तू सापडला बी तर नाव कोणाचं घेशील? केमिकल कंपनीचं. त्या मालकानंच पाठवलं म्हणा माराले. हां, चल जाय. दिले तुले 50,000 रुपये. पाहिजो कोणी ना कोणी राहतेच त्याच्यासोबत, तर तू त्या हुशारीने राहायचो. तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ. आता तुम्ही पैसे दिले ना, बस झाला. आता सकाळपर्यंत तुम्ही बातमी ऐकून घ्या. चला गोडबोले साहेब, झालं आपलं काम झालं. लय फळफळ करून राहिला होता. हा, लोकाले माहीत झालं तर किती मार खाऊ आपण. चांगले पैसे खाल्ले त्यानं. इथं हा प्लांट आणण्यासाठी बेरोजगारी आहे म्हणून. हा, काय धंदे होय द्यायचे हे? आता माहीतच पडते ना. हे गेले ना 4 पोट्टी इंटरव्ह्यूले. आपल्या गावातले लय जण गेले, पण हे आपल्या समोरचे 4 जण गेले. आता माहीत पडन काय होते काय नाही. तात्या बंद करा, हे विजवा, घराकडे चला. आता वाघाचा टाईम झाला. हां, बरोबर ह्या टाईमच पकडलाय वाघानं. फालतू तो आता जनावराला सोडन आणि माणसालाच पकडन. चला उठा बरं इथून लवकर. विजवा. तुम्ही भल्लेच भेता राजो. वाघाले एवढं नाही भ्या लागत. एक ठेवा लागते आपल्यासोबत. हे पाहून घ्या कसं आहे भाला. आपण नाही भेट कोणाले. हां,
तुमचं काम एकदम वेगळं आहे. तुम्ही म्हणजे खतरनाक काम आहे तुमचंवालं, पण आम्हाला तर भ्या लागते ना. आम्ही काय करावं, पकडून नेलं तर आम्हाला थोडी घुमत आहेत तो भाला. अरे मी देतो ना तुम्हाला ट्रेनिंग, तुम्ही काय भिव राहिले? यान तुम्ही तात्याच्या वावरात देतो ना तुम्हाला ट्रेनिंग भाला घुमवायची. नंतर कधी देजा. चला उठा आता, चला घराकडे चला. इथं वेळ नका वाया घालू. बरं चला, वाघाचा टाइम झाला. पालतू पकडलं गिकडलं एखाद्याला तर. मोहन आला रे, पांडेला बंद करून. हा तात्या आता झालो पांड्याला बंद करून. नामदेवराव दिलीप भाऊ आणि ते बाकीचे सगळे गेले घराकडे. चला घराकडे चला आता. चला हो वसंतराव बसले का इथं गोष्टी करत. येऊन राहिलो रे. इजोले ना बरोबर 11 वाजू राहिले. चला घराकडे चल ना. येतो तात्या, तुमच्याच मागं येतो. काय मास मागा येतो पुढे येतो करू राहिले ना. लाईट घेऊन बनायच्या माय बी 4 लाईट होती, एकच चालू आहे. उतर लवकर खाली उतर आणि लटका आपले. शांते शांते वाचो, शांते वाचो. दे दे पाय दे चांगले. दे दे हात पाय तोड चांगले. शांते शांते वाचो, शांते. वाचवा वाचवा वाचवा. काऊन रे काऊन मारवाले तुम्ही, काऊन मारवाले. दे दे चांगले चांगले तोड चांगले. वा वागला वागला वागला. पया रे वागाला रे, पया रे. अरे उठा ना वाघ त्याला खाऊ राहिला ना. उठा ना तुम्ही. अरे उठा ना, वाघ खाऊन टाका ना तुम्हाला बी मला बी. अरे उठा ना काऊन असे करू राहिले. उठा ना. वाघानं तर पार खाल्लं होतं त्याले. एक तर चांगला खाऊन टाकला त्याचा. लवकर फोन करा आपल्या गावाला. लवकर फोन करा तुम्ही. कुठे आहे तुम्ही सगळे जण? लवकर माझ्या घरापाशी या. हा वाघानं एका जणाला खाल्लं. हा इथं आल्यावर सगळं सांगतो, लवकर या. अरे बापरे आता मला पाहिल्यावरच कच्चा कसं वाटू राहिलं. हा माझ्या जीवताचा धगधग करू राहिला. जाऊ का नाही जाऊ पांटेल्यावर, काही होईन तर नाही ना बा. हा वाघानं आता माणसावर हल्ला करून चालू करून दिला. कसं करावं आता. काय झालं रे चेत्या? कायची गर्दी होई एवढी? काही दिसूनही नाही राहिलं. हे पार उभेच आहे ना इथं. मला नाही दिसू राहिलं. चढ बरं या गाडीवर चढ, काही दिसून नाही राहिलं. अबे सोनिया वाघानं खाल्लं रे त्या माणसाले. अबे कसं झालं बे? का हो तात्या, तुमच्या घरासमोर एवढं मोठं प्रकरण झालं, तुम्हाला माहित नाही काय? अबे चेत्या, तात्याले चांगलं धुतलं कोण होतं? पाहायचं चांगला सुजला तात्या. त्या तुम्हाला कोणा मारला? हा अरे बापा, पार सुजून गेले तुम्ही तर. अरे हा, आणि याच्यासोबत एक जण होता. याईनच मला मारलं आणि मी खाली पडलो. तेवढ्या वक्तात वाघानं झाप मारली. त्याच्या झापमध्ये मीच होतो, पण ते झाप येले बसली आणि येलेच बस त्यानं खाल्लं. तर काय सांगू? पोलीसवाल्याला फोन करा, लवकर करा. हॅलो शिंदे साहेब, इथं वाघानं एका जणाले खाल्लं, पाय खाल्ला त्याचा आणि तात्यावर हमला झाला. लवकरात लवकर तात्याच्या घरापाशी या तुम्ही, लवकर या. येऊन राहिलो म्हणे.